रोहिणी मृग कोरडे कृष्णाकाठी शेतकऱ्यांची अपुऱ्या ओलीवर पेरणी। रोहिणी आणि मृग ही दोन्ही नक्षत्रे कोरडी गेल्याने पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे। पावसाने दडी मारल्यामुळे जमिनीत पुरेशी ओल नसताना सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी निसर्गाच्या भरोशावर भात पेरणीला सुरुवात केली आहे। पाऊस लवकर न झाल्यास केलेली पेरणी वाया जाण्याची भीती व्यक्त होते। कृष्णा नदीतील पाणीसाठा घटल्याने अनेक ठिकाणी उपसाबंदी लागू करण्यात आली। यामुळे सिंचनाची कोणतीही व्यवस्था नसलेल्या शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलेलं आहे। इंद्रायणीसह विविध भात पिकांची पेरणी अपुऱ्या ओलीवर सुरू असून शेतकरी अक्षरशः निसर्गावर जुगार खेळत असल्याचं चित्र आहे। दरम्यान राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असताना शेतकऱ्यांच्या या गंभीर परिस्थितीवर अपेक्षित चर्चा होत नसल्याची नाराजी शेतकरी व्यक्त करत आहेत। रोहिणी आणि मृग कोरडे गेले, कृष्णा नदी कोरडी पडली, उपसाबंदी लागू झाली, अजून किती दिवस पावसाची वाट पाहायची, शेवटी निसर्गाच्या भरोशावरच पेरणी करावी लागते आहे, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली। रोहिणी आणि मृग नक्षत्र पूर्ण कोरडी गेली। महाराष्ट्र सर्व पश्चिम महाराष्ट्रावर संकट आहे। आज शेतकऱ्याकडे पेरणी करताना पुरेसे ओल नाही, कृष्णा नदीत पाणी नाही, उपसाबंदी लागू झालेली आहे। शेतकरी पूर्ण अडचणीत आहे। कोरड्या ओलीवर काही शेतकरी पेरण्या करत आहेत। शेतकऱ्यांच्या जवळ काही नाही। संपूर्ण महाराष्ट्रावर काही दिवस नाही पाऊस पडला तर दुष्काळाचं सावट आहे। सरकारला देणं घेणं नाही। एका बाजूला पावसाळा अधिवेशन चालू झालंय, पण पावसाच्या अधिवेशनासह पावसाबद्दल शेतकऱ्याबद्दल कुठेच चर्चा झालेली दिसत नाही। आज शेतकरी अपुऱ्या ओलीवर पेरण्या करत आहेत।